तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. साखरपा पळून कुठं जातोय? पळून आज पण सांगितले 3 टीम सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आलं म्हणतात. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असतील तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी कालपट्टी केलेली. माझ्या पक्षात नको. तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला, अनेक बोलत मी शक्य असेल तेवढे याचा प्रयत्न करतो. मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारने द्यायला सांगितलं होतं असं करणं, मला तर काय कळलं. मी घडल्या पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे. आता त्या मुलीची आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. साखरपा पळून कुठं जातोय? पळून आज पण सांगितले 3 टीम सोडल्या, 3 नाही 6 टीम सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आलं म्हणतात. अजित पवार माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न दिलं, किशोरच्या घरात लग्न दिलं, प्रेमापोटी बोलत जावं लागतं. शेवटी नाही केलं तरी माणूस घुसतोय. त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो काय तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून? मी एवढा महिलांचा पुरा, अरे मीच पट्ट्याने लागल्या बहिणींना 1,500 रुपये केले. एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल, बाकीच्या बद्दल सातत्याने, माझी महिला बालविकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे, तिनं चांगला प्रस्ताव आणला तर 1 मिनिटात मी मंजूर करतो. आणि खुशाल त्या चॅनलवाले अजित पवारांना जाऊन विचारलं पाहिजे. जर अजित पवार तिथे दोषी असेल तर अजित पवारला वाचावं लटवा, जर कुठे त्याचा संबंध असेल तर. पण हीच माझी बदनामी काय घेणं देणं? मीडियाला अधिकार दिलाय नोकरीचा, कुणाची पण नावं घेत आहे. आणि उद्या मी लग्नाला गेलो, समजा राजवर्धनच्या घराचं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावेला द्यायची द्या, नाही दिली तर ती बाबा नाव होत. तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीने देताय? खोटं नाही सांगत तुम्ही. मी त्यांना म्हणलं बळजबरीने घेतलं तर मग बघतो याच्याकडे. अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील माझी बात कमी करतात. समाजी जे खरंय ते खरंय. मी एवढा अधिकारवाणी आवाज काढून बसतो, त्याच्यात मी 5 पैसे पुढे मिळणार नाहीये, 4चा पण मिळणार नाहीये. आणि या पद्धतीनं ते केलं. आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदणी झाला 2006, 206 पण 25 कलम 80/2, कलम 108, कलम 118(1), कलम 115(2). आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम, मी काय ते वकील नाहीये. नंतर 352, 351(2), 3चा5 नवीन जे कलम आले ते. हा गुन्हा 17/5/2025 ला दाखल झाला. आज तारीख किती? 5. पण मी सगळ्यांना काय सांगायचं कारण ठेवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला, कडक वागायला. मी त्या दिवशी शिकायला सांगितलं आणि म्हटलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे. अजिबात एक देखील मायाच्या नाते त्यांना सुटता कामा नये. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असतील तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी कालपट्टी केलेली. माझ्या पक्षात नको. काय गरज नाही. गरीबाच्या दारात दादा जाईल, पण असल्याच्या भडव्यांच्या दारात जाणार नाही. पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे. मी अजून प्रेसला बोललो ना, पुण्यामध्ये गेल्यावर पुढील उद्या कोल्हापूरला, परवा पुण्यामध्ये
नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. त्यांनी मला तुम्ही विचारतो किंवा काय करते काय तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. म्हणजे माझा कुठं दुरान्वय पण संबंध नाही, फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध. आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे रचना टाकतं म्हणून आलो नाही समजायचं आणि मला माफ करायचं लग्नाला नाही आलो तर. ऐका, शशांक राजेंद्र हगवणे, लता राजेंद्र हगवणे, करिश्मा राजेंद्र हगवणे या 3 आरोपींना अटक करण्यात आली. राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे हा बेपत्ता आहे, फरार आहे. सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे. त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे. 3 टीम आहे, अजून टीम वाढवायला सांगितल्या. यातील महिलेचं बाळ जनक वय 9 महिन्याचं आहे. ते महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुपूर्द केले. म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणुसकी म्हणून, एक सहानुभूती म्हणून, एक जबाबदारी म्हणून, शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत. ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे? मी चुकारांना सांगतो. चूक केली तर माझा जवळचा असलं तरी मी काय पोलिसांना काय सोडू नको सांगत. हे आपण सगळे बघत आलेला